स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ऊसाला एकरकमी 3751 रुपये दर मिळावा यासाठी आंदोलन पुकारलंय। माजी खासदार राजू शेट्टी यांच्या आदेशानं आंदोलनाची जबाबदारी स्वाभिमानीचे युवा आघाडी जिल्हाध्यक्ष सचिन शिंदे यांच्यावर असून त्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन दिवसेंदिवस आक्रमक करण्यात येतंय। याचाच भाग म्हणून कर्नाटकातून ऊस वाहतूक होऊ नये यासाठी सीमा भागातील शेडशाळ, आलास, 5 मैल या ठिकाणी स्वाभिमानीचे कार्यकर्ते रस्त्याकडेला तंबू ठोकून लक्ष ठेवतायत। स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मागणी केल्यानुसार दर मिळाला नाही तर आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा इशारा संघटनेच्या युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सचिन शिंदे यांनी दिलाय। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की 24 तास अलर्ट राहायचं आहे। साहेबांचा आदेश उद्या सुद्धा येऊ शकतो आणि 10 तारखेला सुद्धा येऊ शकतो। ज्या दिवशी साहेबांचा आदेश येईल त्या क्षणाला सगळे कारखाने बंद पडण्याची जबाबदारी आपली आहे। त्यासाठी आम्ही सगळेजण सज्ज आहोत, तुम्हाला सुद्धा सज्ज राहायचं आहे। एवढंच सांगतो आणि कारखानदारांना परत एकदा इशारा देतो की साहेबांना सोडून इतर तुम्ही जर काही निर्णय घेतला तर होणाऱ्या नुकसानीला आम्ही जबाबदार राहणार नाही, हा गंभीर इशारा मला त्यांना द्यायचा। काही कारखान्यांनी 3400, 3450 असे दर जाहीर करून ऊस हंगामाला प्रारंभ केलाय, परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटनेला हा दर मान्य नाही। त्यामुळे संघटनेचे कार्यकर्ते आंदोलनासाठी सज्ज झालेत।